राधा, पहिलं तर स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये. थँक अ, यू. म्हणजे 2 हफ्त्यातच तुझा प्रवास संपलेला आहे बिग बॉसच्या घरात. खंत तर असणारच आहे. कसं वाटतंय? कारण घरात जाताना एक वेगळं माइंडसेट असेल, की हो. आपल्याला घरी जाऊन असं खेळायचंय आणि वेगळे प्लॅनिंगसुद्धा झाले असतील तुझे. सो काय सांगशील त्याबद्दल? अ, आधी तरी मी बिग बॉस बघितलं नाही होतं. आतमध्ये गेल्यानंतर मला कळालं, की बिग बॉसचं घर हे असं असतं आणि 1 हफ्ता लागला मला समजून घ्यायला आणि दुसऱ्या हफ्त्यामध्ये मी माझं गेम स्टार्ट केले होते. त्याआधीच मी बाहेर आली. अ, मला वाटलं नव्हतं मी एवढ्या लवकर बाहेर येईल. पण माहिती नाही आता का कशावरून. बरं राधा, तू सांगितलं होतंस, की हा पहिला तुझा रिएलिटी शो होता आणि पहिल्यांदाच असं काहीतरी फेस करतेस. किती एक्सायटेड होतीस बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी? आणि असतं ना, की आपल्याला आता तूच सांगितलंस, की वेगळं काहीतरी प्लॅनिंग केलं होतास. पण प्रवास अनलकी की लवकर संपला. आणि घरच्यांचाही तुझे रिप्लाय आले असतील, की एवढ्या लवकर तू बाहेर हो. आल्यानंतर तुझं भेटणं झालं. सो त्यांच्याही प्रतिक्रिया काय? घरच्यांचं पण मत असंच होतं, की तू लास्टपर्यंत राहशील आणि मी बाहेर अशी आहे, की मी माझं स्टँड घेते आणि मुलींबद्दल पण कोणी काही बोललं माझ्या ग्रुपबद्दल, तर मी तिथे जाऊन भांडणं करते, असं तसं मी आहे. पण तिथे मला असं कन्फ्यूज झाली होती मी खूप, कारण की मला लवकर तर गेम नाही कळाला, की काय असं काय नाही आणि जेव्हा कळालं तेव्हा मी बाहेर आली. पण जर मला सेकंड चान्स भेटला, तर नक्कीच मी दुसरी राधा काय असते हे मी लोकांना दाखवेल. बरं राधा, तू आताच सांगितलंस, की घरी तुला गेम लवकर कळला नव्हता. हो. पण तुला असं वाटलं का बाहेर आल्यानंतर तू एपिसोड बघितला असेल कदाचित, तर तुला वाटलं का, की तू टीम चूज करण्यात किंवा असं काही करण्यात कमी पडली किंवा वेगळं काही स्वतःचं काहीतरी मतं मांडली असती तर आतापर्यंत टिकून राहिली असतीस? मी स्वतःची मतं मांडली आहेत. जिथे मला वाटलं तिथे मी मत मांडलं आहे आणि भांडून नाही, पण हसून त्यांना क्लिअर केलं आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये भांडणं करणं हे मला नव्हतं पटत, म्हणून मी सगळ्यांना हेच सांगत होती तिथे आतमध्ये पण रुचिता वगैरे ह्या लोकांना, की बिग बॉसचा गेम म्हणजे भांडणंच नाही आहेत. तुम्ही समजावून पण सांगू शकता. समोरचं जर नाही ऐकत आहे, तर मग रूडली तुम्ही बोलू शकता असं. आणि जे की माझे जे मुद्दे होते ते मी क्लिअर केले आहेत. तिथे आधीच मी आतमध्येच क्लिअर करून मी सगळं बाहेर आली आहे, की माझं असं नाहीये, माझं तसं नाहीये असं. आणि जर मी गेम जिंकला नसेल तरी मी बिग बॉसच्या घरामध्ये लोकांचं मनं जिंकली आहे, तर मला छान वाटतंय. नक्कीच लोकांची मनं जिंकली आहेस म्हणून तू बाहेर पडताना प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये हो, अश्रू होतेच. सगळेजण रडत पण राधा, होते. असं वाटत होतं का, की विशाल च्या टीममधून तुम्ही होतात तर तो टोळीचा म्हणजे लीडर होता असं शो होत होता बाहेर. पण त्याच्या निर्णयावरती इन्फ्लुअन्स होणं वगैरे हे ते सगळं दिसत होतं. सो काय वाटतं त्याबद्दलही? असं लीडर वगैरे असं काही नव्हतं. तो एक मोठा आहे. तो आमच्यापेक्षा वयाने मोठा आहे आणि आमच्यासाठी पहिल्यांदा अशी संधी होती आणि तो हिंदी बिग बॉस करून आला होता. म्हणून आमचं असं होतं, की सांग ना आता काय होणार आहे? किंवा आज आपण फ्री असणार आहेत का? किंवा काय होणार आहे? असं तसं आम्ही त्याला विचारत होतो सगळेच जण. तर मग असं वाटत असेल, की तो लीडर आहे म्हणून, पण तसं काही नव्हतं. बरं, तन्वी आणि अनुश्रीबद्दल तुझं काय मत आहे? काय नाही, दोघी पण छान आहेत. माझ्यासोबत छान आहेत, तर मला दोघी पण आवडतात. तुझं आणि सागरदादाचं इक्वेशन खूप चांगलं दिसत होतं आणि हो. कॉमेडी वगैरे सुद्धा दिसत होतं. सो किती मिस करणार आहेत त्यांना? आणि घरामध्ये कसं होतं? कारण आम्हाला दिसताना खूप कमी दिसायचे ते फुटेज. सो बिहाइंड कॅमेरा तुमचं तिथे कसं होतं ते? सागर दादासोबत मी खूप वेळ राहायचे. आम्ही सोबत गार्डनमध्ये असू, किचनमध्ये खूप वेळ आम्ही गप्पा-गोष्टी करायचो, मस्ती करायचो आणि सागर दादाला पण मी खूप मिस करतेय. ते जे आमचं जे बॉन्ड होता तिथे आतमध्ये, तो मी खूप मिस करते सागर दादाला. बरं, असं असतं ना, की प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रोफेशनमधून तिकडे गेलेले असतात घरामध्ये आणि यावेळेला असं झालं होतं, की प्रोफेशनवरती बोललं गेलं होतं. सो ते तुला किती योग्य वाटतंय आणि काय अशी खंत आहे, की ते तिथे बोलायला नको किंवा प्रत्येकाचं प्रोफेशन वेगवेगळं असतं? माझं हे म्हणणं होतं, की तुम्ही लावणीवरती टीका करतायत, की लावणी अशी असते, लावणी तशी असते. आम्हाला माहिती आहे, आम्ही लहानपणापासून लावणी शिकतोय, करतोय. तर माझं म्हणणं होतं, की माझा जो शो आहे, तो डी-जे शो आहे आणि त्याच्यामध्ये वेस्टर्न होतं, गोंधळ होतो, गणपती डान्स होतात, लावणी होते, आयटम सॉन्ग होतात. तर तुम्ही त्याला तुम्ही स्वतः तुम्हीच नाव दिलं आहे, तो लावणी डान्स म्हणून. लावणी शो म्हणून तुम्हीच नाव दिलं आणि तुम्हीच जज करता, तुम्हीच टीका करता. हे तुम्हाला कोणी सांगितलंय? पहिलं तुम्ही आम्हाला विचारा, की तुमचा शो कुठला आहे, काय? आणि मी आधी पण सांगितलं आहे, की आमच्या शोमध्ये मी एकच लावणी करते आणि ती लावणी तुम्ही डोळ्यांनी बघा आणि त्याच्यामध्ये जर काय मिस्टेक होत असेल, तर तुम्ही बिनधास्त टीका करा. हे मी तिथे पण बोलली, इथे पण बोलते.
बरं राधा पाटील म्हणजे घरात जायच्या आधी आणि घरातून बाहेर निघाल्यानंतर किती चेंजेस झालेत असं तुला जाणवतंय? मी आतमध्ये पण माझं स्टँड घेत होती, की वैयक्तिक मला असं वाटतं, जिथे चुकतंय तिथेच बोललं पाहिजे. आणि बाहेर पण मी अशीच आहे, जर चुकतंय तिथेच मी बोलणार. बाकीच्या ठिकाणी मला बोलायला नाही आवडत आणि मी खूप कमी बोलते. बस. ओके. आता मी तुला काही नावं सांगतो. तू त्यांना वन वर्डमध्ये काय डिस्क्राईब करशील किंवा सो ते तुला सांगायचंय. रुचिता. डेंजर. ओके. अनुश्री. गोड मुलगी आहे. विशाल. विशालला काय आहे, चांगला आहे. चांगला आहे, तो आम्हाला समजावून सांगत होता, त्या बाबतीत चांगला आहे. ओके. ओमकार. ओमकारचा गेमच नाहीये, तो का खेळतोय कळत नाहीये. दिव्या. छान मुलगी आहे. प्रभू. प्रभू लोकांना गरिबी दाखवतो खूप जास्त आणि तो तसा नाही आहे. म्हणजे बोलायला तो खूप वेगळ्या पद्धतीने बोलतो, जे की कोणाला नाही पटणार असं. करण. करण छान आहे. तन्वी. तन्वी पण छान आहे, पण मुद्दा जेव्हा तिचा असतो तेव्हा ती खूप जास्त जोरात बोलते, म्हणून लोकांना असं वाटतं की ती चांगली नाही, पण ती चांगली आहे. सोनाली. सोनाली चांगली नाहीये. सचिन. सचिन दादा पण खूप चांगले आहेत. अजून त्यांनी खेळलं पाहिजे. छान खेळा अजून. आहे ते खेळू शकतात आणि खेळा तुम्ही असं. प्राजक्ता. प्राजक्ता ताई गुणी गुणी. ओके. का असं का तुला वाटतंय? कारण की जेव्हा ती म्हणजे आपलं असं असतं की आता मी कॅप्टन होणार आहे, मला तो चान्स भेटलाय आणि मला ह्या 5 लोकांना मी निवडलं आहे. तर आमचं म्हणणं आहे की आम्ही तुझ्यासाठी जर खेळलोय ना, तर कॅप्टन झाल्यानंतर तुम्ही आमचा चान्स म्हणजे आमचे मुद्दे काय आहेत ते तू मांडले पाहिजे होतेस. आणि 12 लोका जरी अपोजिट तुझ्या असले तरी पण तूने आमचे मुद्दे कधी मांडले नाही आहेत ना, कधी आमचा स्टँड घेतला आहे, म्हणून ती गुणी गुणी आहे, तर तू गुणी गुणीच राहा असं. राकेश. छान आहेत ते पण. दीपाली ताई. दीपाली ताई अशी आहे की गेम मध्ये वेगळं आणि गेम झाल्यानंतर वेगळं असं डबल. बरं राधा, तू 2 हफ्ते घरामध्ये राहिली आहेस, सो तुला असं काय वाटतंय का की कॅमेरासाठी कोण खेळतोय? कॅमेऱ्यासाठी प्रभू जास्त, कारण की सकाळी झालं की कॅमेरा, रात्री मी झोपायला गेली तरी तो कॅमेरा पाशीच, मग कधी तो बाहेर राहत होता हे दिसत नव्हतं. खोटी फक्त मैत्री कॅमेरा. कोण खोटी मैत्री कोण दाखवतोय घरामध्ये? सांगता नाही येणार मला. ओके. ॲटिट्यूड पर्सन. तीच सोनाली. ओके. सिक्रेट जर एक कोणाचं काही शेअर करायचं झालं, कारण मला तुझी कोणाच काय माहिती नाहीये. कारण बिग बॉसच्या घरात सुद्धा दिसलं होतं की तुझेही सिक्रेट तू हा, सांगितले माझे होते. सिक्रेट्स मी सांगितले, अनुश्रीने अनुश्रीचे सांगितले, पण मला नाही योग्य वाटत आहे ते सांगायला अनुश्रीचं. मी माझंच सांगेल की मी माझा पास्ट शेअर केला होता, ते लोकांनी खूप वेगळं हे केलंय. ओके. सो थँक्यू सो मच Thank आमच्याशी you. गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना हेच सांगेल की तुम्ही खूप जास्त मला प्रेम दिलं. भले मी नाही चांगलं खेळू शकली, परत चान्स भेटला तर मी नक्की चांगलं तुमच्यासाठी खेळेल. आणि माझा एक चित्रपट येणार आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये पण मला खूप जास्त प्रेम द्या. थँक्यू.